नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, 2025 मध्ये नुकतेच पार पडल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 3.0 तिसरी जी टेट होती त्याच्या निकालाची तारीख ही नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता तारीख निकालाची आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 18 ऑगस्ट 2025 या दिवशी ही निकाल या ठिकाणी आहे. बरेच विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते. बरेच दिवसापासून आपण याची या ठिकाणी प्रतीक्षा करत होतो आणि प्रतीक्षा करत असताना आता जो विलंब झालेला होता त्या विलंबाचंही कारण आपल्या समोर आलेलं आहे आणि याच निकालामध्ये काही विद्यार्थ्यांचे जे काही निकाल आहेत, रिझल्ट्स आहेत, ते इथं पेंडिंग ठेवले जाणार आहेत. काय केले जाणार आहेत रे, तर लक्षात ठेवायचं, राखीव ठेवले जाणार आहेत. मग ते कोणाचे राखीव ठेवले जातील आणि निकालाची नेमकी काय स्थिती आहे त्याबाबतचं सविस्तर विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेऊया. ठीक आहे. सुरुवातीला लक्षात ठेवा की हे जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं इथं काय आहे, तर हे परिपत्रक आहे जे त्यांनी निकालाच्या तारखेच्या संदर्भामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांनी वेळोवेळी जी काही माहिती आहे ती प्रसिद्ध केलेली आपल्याला लक्षात येऊन जाते आहे. भलेही ते तुम्हाला इथं व्यवस्थित दिसणार नाही, पण त्याचं सविस्तर विश्लेषण मी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण करणार आहोत. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 प्रसिद्धी पत्रक, प्रेस नोट याला या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. ते कुणाची आहे प्रेस नोट, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ही प्रेस नोट्स आहे. कोणाच्या सहीनं ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याच्या आयुक्त आहेत अनुराधा ओक यांनी या ठिकाणी हे काय केलंय, तर 17 ऑगस्ट 2025 या दिवशी या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय आहे ते आपण काय करूया तर बघून घेऊया. ठीक आहे. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 प्रसिद्धी पत्रक, शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण हा त्याचा क्रमांक आहे. ठीक आहे. 2/5/2025 2 मे 2025 नुसार उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल म्हणजे किती, जास्तीत जास्त 1 महिना कालावधीमध्ये सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक 16/7/2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्र निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षेस एकूण, लक्षात ठेवा, एकूण विद्यार्थी संख्या किती बसली होती, तर लक्षात ठेवा या ठिकाणी 2,28,808 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी नोंदणी केली होती. त्यापैकी बघा या ठिकाणी नोंदणी झालेली इथं एवढे होते, म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय 2,28,808 विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण 2,11,308 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. म्हणजे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी 2,11,308 एवढी आहे. मग आता याच्यापैकी काय सांगितलं, त्यापैकी बीएड परीक्षेचे जे आहेत ते अपियर किती आहेत, तर 15,756 हे बीएड अपियर आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी डीएल परीक्षेचे किती विद्यार्थी अपियर आहेत, तर 1,342 असे एकूण 17,098 विद्यार्थी किंवा उमेदवारांनी इथं या ठिकाणी काय म्हणलं होतं, अपियर म्हणून ऑनलाईन आवेदनास भरले होते, म्हणजे फॉर्म भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. तरी दिनांक 14/8/2025 अखेर, बघा 14 ऑगस्ट 2025 पर्यंत बीएड परीक्षेचे 9,952 व डीएल परीक्षेचे एकूण 827 असे 10,779 अपियर विद्यार्थ्यांनी माहिती या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. म्हणजे अपियर झालं, नंतर पास झाल्यानंतर तुमच्या मार्कची वगैरे जी काही अपडेट आहे ती काय करणं गरजेचं होतं, तर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना देणं गरजेचं होतं. पण 14 ऑगस्ट पर्यंत ही माहिती एवढ्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, कार्यालयाला प्राप्त झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. हा जो काही निकाल आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे. म्हणजे पेंडिंग ठेवल्याचं कारण इथं स्पष्ट आहे की जे अपियर म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांनी जी माहिती आहे ती 1 महिन्याच्या आतमध्ये भरणं अपेक्षित होतं, ती या ठिकाणी भरली नव्हती, त्यांना वेळ दिला गेला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी परीक्षेचा निकाल हा लावण्यासाठी उशीर झालेला आहे. पहिलं लक्षात आलं. मग ज्यांनी माहिती भरलेली आहे
त्यांची माहिती या ठिकाणी काय केलं, त्या माहितीच्या आधारे निकाल हा प्रसिद्ध केला जाणार आहे. मग पुढे काय म्हटलंय, आता निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. कधी केला जातोय, तर इथं सांगितलंय स्पष्टपणे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 चा निकाल सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग तथापि ज्या विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी व्यावसायिकरित्या त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र किंवा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बीएड परीक्षेचे किती विद्यार्थी आहेत, 5804 आणि डीएलएड परीक्षेचे 515 अशा एकूण 6319 अपियर कॅन्डिडेटचा विद्यार्थ्यांचा उमेदवाराचा निकाल हा राखीव ठेवण्यात येणार आहे. म्हणजे पास झाल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते जर तुम्ही परीक्षा परिषदेला सादर केलेलं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी काय केलं जाणार आहे, तर तुमचा निकाल हा राखीव ठेवला जाणार आहे. इथं स्पष्टपणे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी अद्यापपर्यंत म्हणजे या ठिकाणी ती वेबसाईट आहे पूर्णपणे या ठिकाणी अपियर या लिंक मध्ये माहिती विहित मुदतीत सादर केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीमध्ये माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची असणार आहे, उमेदवाराची किंवा त्या या ठिकाणी विद्यार्थ्याची असणार आहे. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे. आणि लवकरात लवकर ही माहिती या ठिकाणी अपेक्षित होतं भरणं गरजेचं. बरोबर, ही माहिती या पद्धतीने या ठिकाणी या इथं लिंक आहे ती तुम्हाला ती वेबसाईट वरती पण मिळून जाते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या. तिथं व्यवस्थित पद्धतीने माहिती भरणं क्रमप्राप्त आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक उपलब्ध करून दिली जाईल. तिथून तुम्ही ज्यांनी अजूनही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही, भरलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर काय करायची आहे, ही माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. निकाल तुमचा नंतर लावला जाईल. ज्यांनी माहिती आतापर्यंत भरलेली आहे 14 ऑगस्ट पर्यंत त्यांचा निकाल हा लावला जाणार आहे असं स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि निकाल कधी लागतोय तर लक्षात घ्या, या ठिकाणी 18 ऑगस्ट 2025 निकालाची तारीख ही जवळ आलेली आहे. ठीक आहे. चला मग अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. घाबरायचं नाहीये, निकाल लवकरात लवकर या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि निकाल लागल्याच्या नंतर पुढची प्रोसेस जी आहे ती आपल्याला या परीक्षा परिषदेच्या प्रोसेस पोर्टलवरती म्हणजे जे पवित्र पोर्टल आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया नंतर सुरू होईल. तिथं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, ही पूर्ण माहिती तिथं भरायची आणि नंतर मग आपल्या या ठिकाणी याद्या ज्या आहेत त्या लागणार आहेतच. शिक्षक भरतीच्या जागा या निश्चितच येणारच आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची संदिग्धता मनामध्ये न ठेवता निकालाला आता या ठिकाणी काय करायचंय, तयार राहायचं आहे. थांबूया. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व तुमच्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.